रोहित परांजपे सर, सामनाच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. अ, माझा पहिला प्रश्न असा आहे, की शुगर बॉक्स ही जी कन्सेप्ट आहे, ही संकल्पना नेमकी काय आहे? धन्यवाद तुषार. सो शुगर बॉक्स बेसिकली एक टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आहे. सो 25 वर्षापूर्वी जगात एक टेक्नॉलॉजी इन्व्हेंट झालेली ज्याला सीडीएन म्हणतात, कॉन्टेंट डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. सीडीएन बेसिकली आज आज जे आपण इंटरनेट यूज करतो जगभर, राईट, आणि इंटरनेटवरती सर्व्हिसेस यूज करतो, ते ज्या स्केलला आपण यूज करतो की करोडो करोडो लोक दुनियाभर सेम गोष्ट बघू शकतात, राईट, नेटफ्लिक्स वरती, फेसबुक वरती, इंस्टाग्राम वरती. हे सगळं पॉसिबल होतं बिकॉज देर इज अ सीडीएन ऍट द बॅक दॅट इज डिस्ट्रीब्युटिंग ऑल ऑफ दिस डेटा ऑन द इंटरनेट. So CDNs in many ways were instrumental in making the internet as scalable as it is today, right? पण आज जे आपल्याला सगळ्यांना ऍज युजर्स प्रॉब्लेम येतात की आपल्याला इंटरनेट बरोबर चालत नाही, इंटरनेटचा स्पीड बरोबर नाहीये किंवा रिलायबिलिटी नाहीये, की कधी कधी एकदम चांगलं चालतं पण नंतर एकदम बेकार चालायला लागतं, किंवा एस्पेशली जे आपण ऑन द गो जातो किंवा बाहेर जातो किंवा रिमोट एरियाज मध्ये जातो, तिकडे इंटरनेट अजिबातच चालत नाही. की आपण जर ट्रेननी ट्रॅव्हल करतोय तर ते 4G टू 3G टू 2G शिफ्ट होत राहतं, राईट. ते हे जे सगळे प्रॉब्लेम्स आज जे आहेत ते आपल्या इंटरनेट कनेक्शन किंवा इंटरनेट बँडविड्थ चोक झाल्यामुळे आहे. ओके. सीडीएन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत, कारण का सीडीएन डेटा सेंटरमध्ये आहे, राईट. आपल्याला ते इंटरनेट कनेक्शन लागतं डेटा सेंटर पर्यंत पोहोचायला. सो शुगरबॉक्सनी एक नवीन टेक्नॉलॉजी इन्व्हेंट केली विच इज कॉल्ड एज अ हायपर लोकल सीडीएन. सो हायपर लोकल म्हणजे काय, तेच जो सीडीएन सर्व्हर आज एका डेटा सेंटरमध्ये असतो, त्याला आपण instead of you as a user having to reach the data center, can we get the CDN server closer to the user, right? So can I, instead of the data center, figure out a way to install a CDN server in the train or in the plane or at your house for that matter, or in your office or in a hotel, in a cafe, in a mall, right? So जिथे पण user already आहे, right, आणि जिथे user actually इंटरनेट वापरतोय किंवा इंटरनेट सर्व्हिसेस वापरतोय, जर आपण हा सीडीएन सर्व्हर तिकडे लावला तर ऑल ऑफ अ सडन नाव द स्पीड ऑफ इंटरनेट विल बी मच फास्टर. जे आपल्याला सगळे प्रॉब्लेम येतात की सिमलेस नाहीये, कनेक्टिव्हिटी इनफ नाहीये, हे सगळे प्रॉब्लेम निघून जातील. द अदर इम्पॉर्टंट पार्ट ऑल्सो इज की आता जे आपण त्या सीडीएन वरनं डेटा ऍक्सेस करू, तो एक लोकल एरिया नेटवर्क वरती ऍक्सेस होईल, इंटरनेट बँडविड्थ किंवा इंटरनेट कनेक्शन वरती ऍक्सेस नाही होणार. आणि बिकॉज ऑफ दिस, सो सीडीएन सपोर्ट क्लोज टू अबाउट 60% ऑफ ऑल डेटा इन द वर्ल्ड, राईट. आणि बिकॉज ऑफ दिस, इफ यू आर एबल टू डिप्लॉय दिस मॉडेल, देन आपली जी इंटरनेट बँडविड्थ रिक्वायरमेंट आहे किंवा आपली जी डेटा कॉस्ट आहे किंवा जे आपण इंटरनेटचं बिल भरतो, दॅट कॅन पोटेन्शियली कम डाऊन बाय 30-40-50% इन एडिशन टू गिव्हिंग अस द स्पीड बेनिफिट. माझा दुसरा प्रश्न असा आहे की ही संकल्पना कशी सुचली? आपण म्हणतो गरज ही शोधाची जननी असते. सो तुम्ही ही संकल्पना तुम्हाला सुचली कशी काय असं झालं होतं? शुअर. सो ऍक्च्युली 2014 मध्ये मी एक व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिस चालवत होतो माझी स्वतःची इंडियामध्ये. आणि 2014 मध्ये ऑब्व्हियसली दी इंटरनेट वॉजंट इवन ऍज पेनिट्रेटेड ऍज इट इज टुडे, राईट. सो 2014 मध्ये खूप जास्त प्रॉब्लेम होते. पण इरिस्पेक्टिव्ह आमचे खूप सारे कस्टमर्स, 70% ऑफ द कस्टमर्स टिअर 2 टिअर 3 एरियाज मध्ये होते, आणि त्यांच्याकडे तर इन रुरल इंडियामध्ये, रुरल म्हणजे टिअर 2 टिअर 3 सिटीज मध्ये होते, म्हणजे ग्रामीण भागात आणि निमशहरी भागात. हा. सो त्याच्यामुळे तिकडे काय प्रॉब्लेम होता की त्यांच्याकडे 3G पण नव्हतं. सो ते 2G वरती ऍक्च्युली व्हिडिओ स्ट्रीम करायचा प्रयत्न करत होते, राईट, विच वॉज व्हेरी डिफिकल्ट ऍट दॅट टाइम. तर आम्ही जेव्हा आमचं कॉल सेंटर सेटअप केलं तेव्हा आम्हाला खूप सारे कॉल यायला लागले की बाबा तुमची सर्व्हिस चालत नाही, तुमच्या सर्व्हिसमध्ये प्रॉब्लेम आहे. आणि जेव्हा वी ऍक्च्युअली ट्राय टू डिग इन टू की प्रॉब्लेम काय आहे, वी रिअलाइज की त्यांचं इंटरनेट कनेक्शनच चालत नव्हतं जिथे ते बसून युज करायचा प्रयत्न करत होते. किंवा द सेकंड प्रॉब्लेम दॅट आय रिअलाइज इज, तेव्हा आम्ही एक ऑफर चालू केलेली की तुम्ही जर नोकियाचा फोन विकत घेतला तर तुम्हाला 3 महिने, 6 महिने किंवा 12 महिने ही सर्व्हिस फ्री मिळेल, राईट. तर ते फोन करून लोक कंप्लेंट करायची की तुमची सर्व्हिस फ्री नाहीये. तर आम्ही म्हणायचो कशी फ्री नाहीये, तुम्हाला तर चार्ज लागला नाही.
तर ते म्हणायचे असं कसं चार्ज लागला नाही, आमचा तर डेटा कॉस्ट कट झाली, तर आम्हाला डेटा चार्जेस लागले, राईट. सो दे ऍज अ कंझ्युमर इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर देम टू अंडरस्टँड की कॉन्टेंट कॉस्ट आणि डेटा कॉस्ट ह्या दोन सेपरेट कॉस्ट असतात, राईट. अँड दॅट इज लिटरली वेअर आय सेड इन मेनी वेज की यार सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम आहे. कॅन वी क्रिएट अ नेटवर्क ज्याच्यात आपण हे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, राईट, की लोकांना सिमलेसली डेटा मिळेल. सो आपण एक टीव्हीचं एक्झाम्पल घेऊया, राईट. टीव्ही कसं आहे, टीव्ही इज अ व्हेरी रिलायबल प्लॅटफॉर्म. आपल्याला माहितीये की जेव्हा पाऊस पडणार आहे तेव्हा थोड्या वेळासाठी आपला टीव्ही चालेल नाही चालणार गॅरंटी नाही, पण अदरवाईज एव्हरी टाइम यू स्टार्ट द टीव्ही इट वर्क्स, राईट. इट वर्क सिमलेसली, काही प्रॉब्लेम येत नाही. पण आवर इंटरनेट एक्सपिरियन्स इज नॉट लाईक दॅट, राईट. आवर इंटरनेट एक्सपिरियन्स इज व्हेरी अनप्रिडिक्टेबल. जसं आपण आता कॉलवरती यायचा प्रयत्न करत होतो, 15 मिनिटं आपण फिगर आउट करत होतो की यार कसा कुठच्या लिंकवरती यायचा एक्सेट्रा, राईट. कॅन वी मेक द इंटरनेट एक्सपिरियन्स ॲज प्रिडिक्टेबल ॲज द टीव्ही एक्सपिरियन्स, राईट. की बाबा एक दोन अशा गोष्टी असतील जेव्हा लिमिटेड गोष्टी चालतील किंवा सगळ्या गोष्टी नाही चालणार किंवा थोडे प्रॉब्लेम येतील, पण अदरवाईज 99 or 100 टाइम्स वी कॅन कन्व्हिन्सिंगली से की इंटरनेट आज सिमलेसली चालणार आहे, जे काय युज करायचे ते चालेल, राईट. सो कॅन वी मेक इट दॅट वे. आणि सेकंड प्रॉब्लेम असा आहे की आता आपण इंडियाची जर्नी घेऊ, राईट. आपली जी डेटा कॉस्ट होती ती लास्ट 4 वर्षात जिओमुळे इज बिकम द चीपेस्ट इन द वर्ल्ड, राईट. पण दॅट इज हॅपन्ड बिकॉज ऑफ पीपल बर्निंग मनी, राईट. जिओ हॅज बर्न, द एंटायर टेलिकॉम सेक्टर हॅज बर्न थाउजंड ऑफ क्रोर्स ऑफ रुपीज. अँड नाव एव्हरीबडी इन्क्लुडिंग जिओ इज सेइंग की नाही डेटा प्राइसेस अफोर्डेबल नाही आहेत, आपल्याला करेक्ट करायला लागणार. आणि जे नवीन टेलिकॉम पॉलिसीज चालू आहेत विच इज कॉल्ड एज फ्लोअर प्राइस, त्याच्यामुळे डेटा कॉस्ट इन इंडिया इज एक्सपेक्टेड टू राईज 600 to 1000% इन द कमिंग क्वार्टर्स, राईट. आता 6 पट किंवा 10 पट जर डेटा कॉस्ट वाढली तर इंडियन्स ते अफोर्ड कशी करणार, नाही शक्यच नाही. राईट. आणि त्याच्यामध्ये दॅट इज वेअर द सेकंड पार्ट ऑफ द प्रॉब्लेम दॅट वी वॉन्टेड टू फाइंड अ सोल्युशन वॉज की हे फक्त डेटा कॉस्ट स्वस्त करून, पैसे बर्न करून डेटा कॉस्ट स्वस्त करणं इज नॉट सस्टेनेबल. तुम्ही किती वर्ष कराल, तुम्ही 3 वर्ष कराल, 5 वर्ष कराल, बट देर हॅज टू बी अ फंडामेंटल चेंज इन अ सोल्युशन दॅट नीड्स टू बी क्रिएटेड, ज्याच्यामुळे द कॉस्ट ऑफ डेटा डिलिव्हरी इटसेल्फ कमी होते अँड देन यू कॅन पास इट टू द युजर, राईट. सो दॅट इज अगेन वेअर शुगरबॉक्स कम्स फ्रॉम. सो दीज आर द 2 key points जे आम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला ह्याच्यानी, की तुम्ही हाऊ कॅन यू मेक द इंटरनेट युनिट इकॉनॉमिक्स बेटर, की तुम्ही ऍक्च्युअली कॉस्ट ऑफ इंटरनेट डिलिव्हरीज कमी करताय. आणि दुसरं की हाऊ कॅन यू मेक द नेटवर्क रिलायबल. अँड देन वी फाउंड अवर सोल्युशन इन अ हायपर लोकल सीडीएन ऑर द सीडीएन कॉन्सेप्ट. इंटरनेट सगळ्यांसाठी म्हणजे अशी एखादी संकल्पना, कारण की ग्रामीण भागात पोहोचला नाहीये, मग तुमची संकल्पना तशीच जाते की शहरी भागात तर मिळत आहे, पण ग्रामीण भागात, निम शहरी भागात जिथे अजूनही टॉवर्स नाही आहेत, अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला इंटरनेट पोहोचवायचं आहे, म्हणजे इंटरनेट सगळ्यांसाठी अशी तुमची संकल्पना आहे का? ऍब्सोल्युटली. आणि इट्स नॉट जस्ट इंटरनेट सगळ्यांसाठी, राईट. इट इज अफोर्डेबल अँड रिलायबल इंटरनेट सगळ्यांसाठी. सी आता आज कसं होतं, आता मी तुला एक एक्झाम्पल देतो. एक माणेर नावाचं गाव आहे बिहारमध्ये, ठीक आहे. त्याच्यात 3,500 लोक राहतात. 3,500 लोकांपैकी 800 ते 900 लोकांकडे ऑलरेडी स्मार्टफोन आहे, राईट. आता आपण म्हणतो की ह्या गावापर्यंत इंटरनेट पोहोचलंय, राईट. थिओरिटिकली पोहोचलंय का पोहोचलंय, पण त्या इंटरनेटचं स्टेट काय आहे. सो आजचं स्टॅटिस्टिक आहे की दी अपटाईम ऑफ इंटरनेट, म्हणजे किती तास एका दिवसात इंटरनेट तिकडे अवेलेबल आहे, इज ओनली 60%, राईट. सो दिवसाला 10 तास जसं लोकांकडे इलेक्ट्रिसिटी नसते तसं त्या गावात इंटरनेटच नाहीये, ठीक आहे. जे 14 तास इंटरनेट आहे त्या 14 तासात सुद्धा या 800-900 लोकांना किती बँडविड्थ अवेलेबल आहे, राईट. बिकॉज फायनली एव्हरीथिंग कम्स टू किती स्पीड अवेलेबल आहे. तर या लोकांना पर युजर 100 kbps स्पीड सुद्धा नाही मिळत, राईट. आता ह्याला आपण म्हणू शकतो का की ह्या लोकांना इंटरनेट पोहोचलंय, कारण का 100 kbps स्पीडने तुला पण माहिती आपण काय करायचो. 100 kbps स्पीडला आपण काहीच करू शकत नाही. एक गुगल सर्चला 5 सेकंद लागतात यायला, राईट. सो आता ह्या इंटरनेटचा यूज काय आहे. सो इट्स नॉट जस्ट अबाउट की इंटरनेट पोहोचलं पाहिजे, इट इज अबाउट रिलायबल इंटरनेट पोहोचलं पाहिजे, राईट. आणि अफोर्डेबली पोहोचलं पाहिजे, की तो अफोर्ड करू शकतो, किंवा ऍटलीस्ट वाया गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आपण त्यांना फ्री इंटरनेट देऊ शकतो. शाश्वत आणि स्वस्त पद्धतीचं इंटरनेट प्रोव्हाइड करायचं तुम्हाला. ऍब्सोल्युटली. माझा दुसरा प्रश्न असा आहे
की आता आपण 4G बघतोय, केबल इंटरनेट बघतोय, त्याच्यानंतर फायबर इंटरनेट बघतोय. शुगर बॉक्सचं हे इंटरनेट ह्या इंटरनेटपेक्षा वेगळं कसं काय? सो ऍक्च्युली संतोष, ऍक्च्युली तुषार, आमचं इंटरनेट वेगळं नाहीच आहे. आम्ही ऍक्च्युली या सगळ्या एक्झिस्टिंग नेटवर्क्सना बेटर करायचा प्रयत्न करतो, राईट. सो आम्ही इंटरनेट प्रोव्हायडर नाही आहोत. तो सीडीएन जे आहे, राईट, कुठचंही सीडीएन जगामध्ये, आम्ही एक हायपर लोकल सीडीएन आहोत, पण कोणी जे जगात मल्टिपल सीडीएन कंपनीज आहेत, वी आर नॉट कन्सिडर्ड एज इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स, वी आर कन्सिडर्ड एज इंटरनेट एनेबलर्स, राईट. अँड वेन आय से इंटरनेट एनेबलर, त्याचं मिनिंग असं होतं की आम्ही एक्झिस्टिंग जे नेटवर्क्स आहेत त्यांना फास्ट करतो, त्यांना चीपर करतो, सो दॅट बेनिफिट कॅन बी पास्ड ऑन टू द युजर, राईट. आम्ही स्वतः इंटरनेट प्रोव्हाइड नाही करत. सो आज कसं होतं की, एक मी तुला सिम्पल एक्झाम्पल देतो. आज तू एका आयएसपी कडनं तुझ्या बिल्डिंग मध्ये एक इंटरनेट कनेक्शन घेतोस, ठीक आहे. आता अज्युम कर तू ते इंटरनेट कनेक्शन घेतोस, एक 10 MBPS चं कनेक्शन घेतोस आणि त्याच्यासाठी तू महिन्याला 700 रुपये भरतोस, ठीक आहे. आता जर मी येऊन शुगर बॉक्स तुझ्या बिल्डिंग वरती लावला, राईट, आणि वन्स शुगर बॉक्स हॅज इनफ ऍप सपोर्टेड ऑन द प्लॅटफॉर्म, कारण का सीडीएन मध्ये कसं होतं की इंटरनेट कसं आहे, तू एक कनेक्शन घेतलं सगळं चालतं, राईट. पण सीडीएन मध्ये असं नाही होत. सीडीएन मध्ये आम्हाला 1 by 1 ऍप्स बरोबर जाऊन पार्टनरशिप्स करायला लागतात, राईट, त्यांच्याबरोबर टाय अप करायला लागतं. So when enough number of services are available on the platform, what will happen is की मी तुझ्या बिल्डिंग वरती येऊन शुगर बॉक्स लावला आणि तो शुगर बॉक्स तुझ्या घरच्या वायफाय राउटरला कनेक्ट केला, राईट. तर तुझं सेम जे 10 MBPS चं इंटरनेट आहे विल स्टार्ट वर्किंग ऍज इफ इट वॉज अ 50 MBPS लाईन, राईट. द सेम इंटरनेट विल बिकम फास्टर. आणि जर तुझं आज बिल 700 रुपये येतंय तर उद्या तुझं बिल 500 रुपये होईल. म्हणजे समजा मी 10 MBPS स्पीड घेऊन मला 50 MBPS मिळणार असेल, तर ह्याचा अर्थ मग मला मी 20 MBPS घेतलं असेल, त्याच्यातही माझे पैसे वाचू शकतात आणि मला स्पीड पण मिळू शकतो. सो ही हा, तर शुगर ही बॉक्स आपली ही डेटा बूस्टर अशा पद्धतीने काम करते. करेक्ट. माझा पुढचा प्रश्न असा आहे की शुगर बॉक्सची प्राइस रेंज काय आणि ते ती सिस्टम कशी लागते आपल्या बिल्डिंग मध्ये, घरामध्ये? शुअर. सो आज आम्ही बिल्डिंग आणि घरामध्ये तुषार कॉन्सन्ट्रेट नाही करत आहोत, कारण का कसं आहे, हा प्रॉब्लेम इतका मोठा आहे की जर आम्ही एक एक बिल्डिंग मध्ये जाऊन ह्या लावायचा प्रयत्न केला तर खूपच जास्त वेळ लागेल, राईट. विच इज वाय आम्ही आता काय करतोय, सो फॉर द फर्स्ट कपल ऑफ इयर्स, 2 ते 3 वर्ष, द फोकस इज की आपण सगळ्यात जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचायचं, राईट, आणि त्यांना सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कसा करू शकतो आपण, की त्यांना जेव्हा सगळ्यात जास्त गरज आहे, राईट, तेव्हा त्यांना ही सर्व्हिस पोहोचली पाहिजे. विच इज वाय नेक्स्ट 2 ते 3 वर्ष आमचा फोकस आहे की सगळ्यात पहिले लोकांना गरज कुठे असते सगळ्यात जास्त. सो आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो, राईट, समज ट्रेननी ट्रॅव्हल करतो, बसनी ट्रॅव्हल करतो, मेट्रोनी ट्रॅव्हल करतो किंवा प्लेननी ट्रॅव्हल करतो, तेव्हा लिटरली आपण एका जागेत अडकलेलो आहे, आपल्याला काहीही करायला नाहीये. This is when the need for a smartphone or the need for the internet is very, very high. Right? पण आज काय होतं की ह्याच वेळेला आपले एक्झिस्टिंग इंटरनेट नेटवर्क इतके वाईट आहेत की आपल्याला काहीच करता येत नाही. सो आपल्याला कॉन्टेंट डाउनलोड करायला लागतं किंवा आपण गेम्स खेळू शकतो जे ऑफलाईन चालतात, बाकी आपण काहीच करू शकत नाही, राईट. वी वॉन्ट टू फर्स्ट सॉल्व दॅट प्रॉब्लेम. कारण का लिटरली म्हणजे मी इंडियन रेल्वेचा तुला एक्झाम्पल देऊ तर दररोज 2 करोडहून जास्त लोक ट्रॅव्हल करतात इंडियन रेल्वेमध्ये, महिन्याला 30 करोड लोक ट्रॅव्हल करतात आणि टोटल हे लोक मिळून अप्रॉक्सिमेटली 200 करोड तास एका महिन्यामध्ये रेल्वेमध्ये गुजारतात, राईट. आता हे 200 करोड तास अवेलेबल आहेत लोकांकडे, पण ते काही करू शकत नाही. आणि हा 30 करोड लोकांपर्यंत आपण पटकन हा इम्पॅक्ट पोहोचवू शकतो, which is why we went for Indian Railways, right? So that is one thing that we are doing. The second thing that we are doing is की finally जसं तू स्टार्टला म्हणालास, राईट, इट इज अबाउट की सगळ्यांना पर्यंत हे पोहोचलं पाहिजे, राईट. आता आम्ही 2 गोष्टी करू शकतो की तू आणि मी जो आहोत, आपल्याकडे इंटरनेट, वाईट इंटरनेट आहे पण इंटरनेट आहे तर ऍटलिस्ट. सो द फर्स्ट फोकस देन बिकम्स की हाऊ डू वी गेट टू द विलेजेस जिथे इंटरनेट पोहोचलंच नाहीये, हे माणेर सारख्या जागेत जाऊन आम्ही कशी व्हॅल्यू ऍड करू शकतो,
राईट, किंवा रेवारी म्हणून एक हरियाणामध्ये गाव आहे, तिकडे जाऊन आम्ही कसं. सो त्याच्यासाठी आम्ही काय करतोय की डिजिटल इंडिया मुवमेंटमध्ये गव्हर्नमेंट ऑलरेडी भरपूर ठिकाणी वायफाय इन्फ्रास्ट्रक्चर आणि पब्लिक वायफाय इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी क्रिएट करते. पण आज काय होतं की ते पब्लिक वायफाय इन्फ्रास्ट्रक्चर इकॉनॉमिकली व्हायबल नाहीये, कारण का तिकडे काय रेव्हेन्यू जनरेशन ऑपॉर्च्युनिटी नाहीये. सो आम्ही सगळ्यात पहिले जाऊन पब्लिक वायफाय इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर कोलॅबोरेट करतो. सो आम्ही ऑलरेडी एक 100 ग्रामपंचायतमध्ये हे चालू करतोय की त्या गावामध्ये जिथे पण पब्लिक वायफाय अवेलेबल आहे तिकडे जाऊन तुम्ही हाय स्पीड सर्व्हिसेस ऍक्सेस करू शकता. आणि देन द पॉइंट इज टू स्केल दिस टू मोर अँड मोर ग्रामपंचायत, आणि इव्हन नॉट जस्ट ग्रामपंचायत पण अर्बन एरियाजमध्ये किंवा सेमी अर्बन एरियाजमध्ये कसं आपण पब्लिक वायफाय तर सगळीकडेच डिप्लॉय होते, राईट, एज अ पार्ट ऑफ स्मार्ट सिटी, एज अ पार्ट ऑफ गव्हर्नमेंट डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह, ॲज अ पार्ट ऑफ वायफाय चौपाल इनिशिएटिव्ह किंवा डिजी गाव इनिशिएटिव्ह. हे सगळे पब्लिक वायफाय, आणि इन एडिशन टू दिस प्रायव्हेट कंपनीज सुद्धा पब्लिक वायफाय डिप्लॉय करतात. So how can we make all of these public Wi-Fi as the points to reach out to people to provide reliable and affordable internet? तर एक ह्याच्यामध्ये तांत्रिक मुद्दा असा आहे की जेव्हा आपण हे बूस्ट करतो, आता आपलं केबल नेट आणि काही जे इंटरनेट प्रोव्हाइडर असतात त्यांचं तर अनलिमिटेड असतं, त्यांना फायदा आहे. पण ज्यांचं समजा ज्यांनी डेटा वाउचर घेतला आहे, जे लोक मोबाईल डेटा वापरतात, त्यांचा मोबाईल डेटा म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपला मोबाईल डेटा पूर्ण यूज होत नाही. मग ह्याच्यामुळे तो मोबाईल डेटा पूर्ण यूज होणार का? आणि ते बूस्ट केल्यामुळे मग तो डेटा कमी वेळात लवकर संपणार का? असं होतं का त्याच्यात आपल्या शुगर बॉक्समुळे? नाही. सो ह्याच्यामध्ये कसं होतं की आम्ही तुमचा जो डेटा आहे तो वापरतच नाहीये, राईट. ह्याच्यामध्ये सो लिटरली जेव्हा मी म्हणतो की तुझं कॉस्ट 30% कमी होईल, राईट, ती कॉस्ट 30% का कमी होईल? कारण का तू कमी डेटा वापरशील, राईट. सो ह्याच्यामध्ये काय होतं की आज जो तू डेटा वापरतोस तो एक इंटरनेट बँडविड्थ किंवा इंटरनेट वरती आलेला डेटा आहे, इंटरनेट कनेक्शन वरती, राईट. वेळा शुगर बॉक्स वरती तू जो डेटा वापरतोस तो एका लोकल एरिया नेटवर्क वरती येतोय, आणि लोकल एरिया नेटवर्क जगभर फ्री आहे. लोकल एरिया नेटवर्क जगभर अनलायसन्स्ड आहे, ज्याच्यामुळे तू जो डेटा वापरतोय तो एका चीपर फ्रिक्वेन्सी वरती येतोय किंवा एका फ्री अनलायसन्स फ्रिक्वेन्सी वरती येतोय, जो आम्हाला पण त्याचा कॉस्ट लागत नाही. सी जिओला कसं आहे किंवा कुठच्याही टेलिकॉम प्रोव्हायडरला कसं आहे, त्यांना गव्हर्नमेंटकडनं ते बँडविड्थ विकत घ्यायला लागते, बरोबर, जे ऑप्शन्स होतात, फ्रिक्वेन्सी ऑप्शन. त्यामुळे जिओला तुम्हाला कुठच्याही टेलिकॉम प्रोव्हायडरला किंवा आयएसपी ला तुम्हाला त्या डेटासाठी चार्ज करायला लागतं, कारण का ते कॉस्ट एक्झिस्ट. आमच्या टेक्नॉलॉजीमुळे काय होतं की आम्ही ती कॉस्ट सेव्ह करू शकतो आणि तीच सेव्हिंग आम्ही तुम्हाला पास करतो ऍज अ युजर. माझा पुढचा प्रश्न असा आहे की हे आपलं टेक्नॉलॉजी शुगर बॉक्स हे कसं डेव्हलप होत गेलं, काय काय त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होत गेल्या, आणि हे पूर्णपणे डेव्हलप कसं झालं आणि किती कालावधी लागला याला? शुअर. ह्याला ऍक्च्युली खूप वेळ लागला, आणि टू बी ऑनेस्ट की आम्ही जेव्हा चालू केली ही कंपनी तेव्हा आम्हाला माहितीच नव्हतं की सीडीएन काय आहे किंवा हायपर लोकल सीडीएन आम्हाला बिल्ड करायचं असं काहीच नव्हतं. कधी सुरू जसं मी तुला पहिले कधी सुरू केलं आपण आपली कंपनी? 2016 मध्ये. ओके, राईट. सो जसं मी तुला आधी सांगितलं, राईट, आम्ही जेव्हा कंपनी चालू केली तेव्हा आम्हाला हे दोनच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे होते की हाऊ डू वी मेक इट सिमलेस आणि हाऊ डू वी मेक इट फ्री, राईट, किंवा हाऊ डू मेक इट व्हेरी चीप. तर आम्ही सगळ्यात पहिले काय केलं की तुला आज जर तू विस्टारा एअरक्राफ्ट किंवा जेट एअरवेजनी ट्रॅव्हल केलं तर त्याच्यामध्ये एक बॉक्स असतो, कॉन्टेंट बॉक्स, ज्याच्यावरती थोडं कॉन्टेंट असतं आणि तू ते वेबसाईट वरती किंवा ऍप वरती जाऊन ते कॉन्टेंट बघू शकतोस, राईट. सो आम्ही 2016 मध्ये जेव्हा कंपनी चालू केली तेव्हा लिटरली आमचा थॉट प्रोसेस ती होती की तू हा कॉन्टेंट बॉक्स इंडियाभर कसा लावू शकतोस, राईट, की प्रत्येक गावात जाऊन आपण कॉन्टेंट बॉक्स लावू शकतो का, किंवा प्रत्येक ट्रेन मध्ये जाऊन हा कॉन्टेंट बॉक्स लावू शकतो का, सो ऑन अँड सो फोर्थ, राईट. आणि त्यामुळे आम्ही एक पायलट केलं गोरेगाव स्टेशनला, की आम्ही गोरेगाव स्टेशनला जाऊन एक कॉन्टेंट बॉक्स लावला आणि त्याच्यावरती एक ऍप दिलं लोकांना बघायला, आणि लोकांनी लिटरली म्हणजे आमचे युसेज स्टॅटिस्टिक्स होते की लोक दिवसाला 20-20 GB मूवीज डाउनलोड करत होते, राईट. कारण का ते फ्री होतं, आणखी डेटा खूप फास्ट होता.
तर लोकांना कळलं की हे खूप फास्ट आहे, तर लोकांना काय वाटलं एका दिवसासाठी कोणीतरी ऑफर वगैरे रन करत असेल, म्हणून त्यांनी येऊन सगळे मूवीज डाउनलोड करून टाकले. सो आम्ही हे बघितलं, आम्ही बोललो हे खूप इंटरेस्टिंग आहे, ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि त्यानंतर मग आम्ही मार्केटमध्ये गेलो फॉर गेटिंग कॉन्टेंट, फॉर गेटिंग इन्व्हेस्टमेंट. आणि त्याच्यामध्ये झी ग्रुपनी आमच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं 2017 मध्ये, राईट. आणि जेव्हा 2017 मध्ये आमची इन्व्हेस्टमेंट झाली, तेव्हा एक आम्ही सिम्पल सॉर्ट ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला की झी ग्रुपचं स्वतःचं कॉन्टेंट ऍप आहे, राईट. आणि आम्ही स्वतःचं कॉन्टेंट ऍप बिल्ड करत होतो. आता दोन दोन ऍपची गरजच नाहीये. सो आम्ही म्हटलं कॅन वी मेक द झी ग्रुप, जे झी5 ऍप आहे, ते आपण ह्या बॉक्सवरनं फंक्शन करू शकतो का? जर तसं झालं तर मग दॅट इज द बेस्ट सिनर्जीज फॉर बोथ कंपनीज. आणि दॅट इज वेन वी स्टार्टेड रिअलायझिंग की ह्याच्यामध्ये इतक्या कॉम्प्लेक्सिटीज आहेत. कारण का जे इंटरनेट ऍप्स असतात किंवा जे झी5 ऍप आहे, राईट, त्याला फक्त कॉन्टेंट नाही लागत, त्याला अजून भरपूर साऱ्या गोष्टी लागतात. त्याला युजर पर्सनलायझेशन लागतं, युजर लॉग इन लागतं, देर इज समथिंग कॉल्ड एज एपीआयस, की बाबा कुठच्या युजरला कुठचं कॉन्टेंट दाखवायचं, राईट, त्याला ते लागतं. देन देर इज समथिंग कॉल्ड एज डीआरएम, विच इज डिजिटल राईट्स मॅनेजमेंट. बेसिकली ह्याच्यामध्ये डीआरएम म्हणजे काय, सिक्युरिटी, की तुमचं कॉन्टेंट जे आहे ते सिक्युअर्ड असतं. सो त्याला ते डिक्रिप्शन आणि एन्क्रिप्शन साठी कीज लागतात किंवा सिक्युरिटी लागते. त्याच्यानंतर अॅनालिटिक्स येतात, त्याच्यानंतर मॉनिटायझेशन येतं, की बाबा चलो तुम्ही ऍप जर चालू केलं सुद्धा तरी एका युजरला सबस्क्रिप्शन जर विकत घ्यायला लागेल, ते कसं होणार? किंवा जर सबस्क्रिप्शन नाहीये, फ्री युजर आहे, तर त्या फ्री युजरला ऍड तर दाखवायला लागेल, ती ऍड कशी चालणार, राईट. सो देर आर मल्टिपल प्रॉब्लेम्स दॅट वी रॅन इन टू. आणि लिटरली वी हॅड टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम वन बाय वन. कारण का जेव्हा आपण ट्रेनमध्ये आहे, राईट, तेव्हा असं होणारच आहे की कधी ना कधीतरी असा एक वेळ येईल जेव्हा जिथे इंटरनेट अजून पोचलंच नाहीये, राईट. पण आम्ही म्हणतोय की त्या त्या रिजन मध्ये सुद्धा हे ऍप चाललं पाहिजे, की फक्त इंटरनेट पोचलं नाही तर वाय शुड द ऍप गो डाऊन, राईट, दी ऍप शुड स्टील वर्क. आणि ह्याच्यासाठी आम्हाला खूप वेळ लागला. वी टूक नियरली 2.5 years. अँड द मेन रिझन फॉर दिस वॉज आम्ही ऍक्च्युली अशी गोष्ट करत होतो ती जगात कधी केलीच नाहीये. सो बिकॉज की हे जगात कधी केलीच नाहीये, द काइंड ऑफ प्रॉब्लेम्स दॅट वी एन्काउंटर्ड वर सो युनिक की कोणी हा विचारच केला नव्हता की बाबा एक इंटरनेट ऍप्लिकेशन जे इंटरनेटसाठी बिल्ड केलंय ते विदाऊट इंटरनेट चालवायची गरजच कधी येईल. त्यामुळे सो दॅट इज वाय वी रॅन इन टू लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. आम्हाला 2.5 वर्ष लागली. आम्ही लास्ट ऑक्टोबरमध्ये आमचा पहिला पायलट हैदराबाद मेट्रोमध्ये डिप्लॉय केलं. आणि जे फेब्रुवारी पर्यंत म्हणजे बिफोर लॉकडाऊन ते 6 महिने 5 महिने आम्ही हैदराबाद मेट्रोमध्ये चालवत होतो. त्याच्यानंतर आम्ही फेब्रुवारीमध्ये चेन्नई मेट्रोमध्ये पण चालू केलं. आणि आता पोस्ट लॉकडाऊन एकदा आता पब्लिक ट्रान्सपोर्ट नेटवर्क परत ओपन व्हायला लागली आणि लोक परत ट्रॅव्हल करायला लागली की आता आम्ही वी विल टेक इट अप टू अदर मेट्रो नेटवर्क्स ऑल्सो. आम्ही बसेस सुद्धा इन्स्टॉल केले आहेत अँड विल इन्स्टॉल इट अक्रॉस एव्हरी सिंगल इंडियन रेल्वे ट्रेन. आता सो सगळ्या ट्रेन मध्ये आम्ही डिप्लॉय करू. ओके. आता लॉकडाऊन मध्ये खूप साऱ्या आता लोक घरून काम करत होते, खूप सारे लोक घरी होते. त्यांनी घरूनच तेव्हा इंटरनेटचा यूज आहे तो खूप वाढला होता. आणि त्याचा परिणाम असा झाला होता की जे मोठमोठे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स होते लाईक नेटफ्लिक्स, अमेझॉन, नेम इट, त्यांनी आपापला जो स्ट्रीमिंग हे होता तो कमी केला होता. 4K वरनं त्यांनी अजून जो कमी केला होता. आमच्या बहुतांश ठिकाणी केबल ऑपरेटर्सने सुद्धा सांगितलं होतं की या वेळेला इंटरनेटचा इश्यू होत असेल. तर अशा वेळेला शुगर बॉक्सच्या कंपनीला कसा फायदा झाला किंवा कसं बूस्ट मिळालं का कंपनीला? कारण की आपण शुगर बॉक्स इंटरनेट बूस्ट करतं, तर अशा वेळेला कसा फायदा झाला कंपनी? सो व्हेरी गुड क्वेश्चन. ऍक्च्युली आमचा खूप फायदा झाला असता. आणि मी झाला असता म्हणतोय कारण का हा आमचा फोकस एरिया नव्हता, राईट. सी शुगर बॉक्स कसं होतं, आम्हाला प्रत्येक आयएसपी बरोबर जाऊन टायअप करायला लागतं. फक्त प्रत्येक आयएसपी बरोबर जाऊन टायअप नाही करायला लागत, आम्हाला प्रत्येक पॉप लेवलला किंवा प्रत्येक बिल्डिंग लेवलला इन्फ्रास्ट्रक्चर डिप्लॉय करायला लागतं, राईट. सो इट्स अ व्हेरी स्लो टीडियस प्रोसेस. इट्स नॉट अ सॉफ्टवेअर प्रॉडक्ट की एक इंटिग्रेशन केलं आणि चालू झालं, राईट. सेकंड कसं आहे, अगेन ऑन द सर्व्हिस फ्रंट हे जे सगळे ऍडव्हान्टेजेस मी सांगतोय, राईट,
दोज ऍडव्हान्टेजेस आर नॉट ऑलरेडी अवेलेबल टुडे. कारण का कसं आहे, आम्हाला सर्व्हिस फ्रंट वरती आम्हाला एक प्रत्येक ओटीटी प्लेअर बरोबर जाऊन पार्टनरशिप करायला लागते. आम्हाला प्रत्येक सोशल मीडिया प्लेअर बरोबर जाऊन पार्टनरशिप करायला लागते. प्रत्येक ई कॉमर्स प्लेअर बरोबर जाऊन पार्टनरशिप करायला लागते. सो या सगळ्या पार्टनरशिप्स करेपर्यंत आमची नेक्स्ट 2 ते 2.5 वर्ष जातील. सो हे सगळे जे मी ऍडव्हान्टेजेस सांगतोय आज, दॅट विल ऍक्च्युअली बी अवेलेबल टू यू ऍट होम 3 years फ्रॉम टुडे. राईट? 3 वर्ष तू आज जर जाऊन शुगर बॉक्स लावलास, आता माझ्या घरात शुगर बॉक्स आहे, लिटरली इथे बाजूला माझ्या शुगर बॉक्स आहे. माझा आज बेअरली जर माझं 10 MBPS कनेक्शन असेल, राईट, तर आज माझा इम्पॅक्ट एवढाच आहे की ते 10 MBPS कनेक्शन 11 MBPS सारखं बिहेव करतं. राईट? किंवा कॉस्ट सेव्हिंग इतकीच आहे की आज जर मी 1000 रुपये भरतो, तर शुगर बॉक्समुळे ते लिटरली 980 रुपये होईल. त्याच्याहून जास्त सेव्हिंग येणार नाही. राईट? सो 1-2-2.5 वर्षात जेव्हा आम्ही सगळे पार्टनरशिप्स करू, त्याच्यानंतर इज वेन दॅट इम्पॅक्ट स्टार्ट कमिंग. अँड दॅट इज वाय टुडे वी कुडंट डू अ लॉट, बट कॉन्सेप्च्युअली जर शुगर बॉक्स वुड हॅव बीन इन्स्टॉल्ड इन ऑल ऑफ दिस, तर हा प्रॉब्लेम कोविडमुळे आलाच नसता. कारण का वी कुड हॅव हँडल्ड दॅट मच कपॅसिटी अँड इट वुडंट हॅव पुट प्रेशर ऑन द इंटरनेट बॅकबोन. ओके. थँक्यू सर. तुमच्यामुळे इंटरनेट भारतातल्या ज्या इंटरनेट व्यवस्थेला खूप सारा हातभार लागेल. तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच तुषार.